श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेनंतर देशात आणि राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध संपूर्णपणे शिथिल करण्यात आले. आपण आपले सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीसारखे सुरळीतपणे सुरू केले. बहुतेक सर्वच ठिकाणी आता मास्कची सक्ती राहिलेली नाही. नागरिकांचं मोठ्या संख्येनं कोविड प्रतिबंधक लसीकरणही होत आहे. तरीही गेल्या काही दिवसात राज्यातल्या काही ठिकाणी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा एकदा वाढताना दिसू लागली आहे. देशातल्या इतरही अनेक ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येचा कमी होणारा आलेख आता पुन्हा चढायला लागल्याचं दिसून येत आहे. सध्या रुग्णवाढीचा दर जरी कमी असला तरी आता गाफील राहून चालणार नाही असं दिसतंय. आजच्या आपल्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण कोरोनाचा वाढता आलेख समजून घेणार आहोत. तसंच अशावेळी राज्यातल्या जनतेनं घाबरून न जाण्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आवाहन याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत कोरोना प्रतिबंधक लसींच्या सुमारे 187,07,08,000पेक्षा जास्त मात्रा आज सकाळपर्यंत देशभरात देण्यात आल्या. देशभरात बहुतेक सर्व राज्यांमधली कोरोना रुग्णांची संख्या काही अपवाद वगळता समाधानकारकरित्या कमी झालेली असतानाच मुंबई पुण्यासारख्या काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण पुन्हा दिसू लागले. राज्यात काल कोरोनाचे 162 नवे रुग्ण आढळून आले तर 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 690 रुग्ण काल राज्यभरात उपचार घेत होते. देशातही महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मिझोराम राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्वच राज्यांना याबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत वाढती रुग्णसंख्या बघता मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं असून मास्क लावला नाही तर 500 रुपये दंड केला जाणार आहे. कोरोनाच्या देश आणि राज्यातल्या सद्यस्थितीबाबत बोलताना आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे म्हणाले, देशामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याचं चित्र दिसू लागले आहे. प्रामुख्याने 3 राज्य आहेत, त्यामध्ये दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या ही पुन्हा एकदा आढळून येऊ लागलेली आहे. आणि देशामध्ये हे जे चित्र निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी पुन्हा एकदा धोक्याची सूचना आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखी आपल्याला दिसते. त्यामागचं कारण प्रामुख्याने असं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यापूर्वी गेल्या 2 वर्षांमध्ये विविध प्रकारचे निर्बंध लावले होते. ते निर्बंध आता शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे जी एक मोकळीकता आलेली आहे त्या मोकळीकतेचा परिणाम हा आहे की काय, अशी एक परिस्थिती आपल्याला दिसते. त्या करोनाच्या काळामध्ये प्रामुख्याने जे निर्बंध लावले होते त्यापैकी आता कुठल्याच निर्बंधाचं पालन स्वतःहून नागरिक करताना दिसत नाहीये. त्यामध्ये प्रामुख्याने मास्क घालणे. आता आपल्याला एवढा त्याचा अनुभव आलेला असं देखील मास्क लावणाऱ्यांची संख्या ही तुलनेने फारच अत्यल्प आहे असं म्हणावं लागेल. आणि ही कुठेतरी सवय लावल्या पाहिजे होती आणि ती दिसत नाहीये. किंवा जे काही सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे होते ते आता पाळलं जात नाहीये. आणि हे ठीक आहे, तर निर्बंध शिथिल केले याचा अर्थ मोकळीकता आली, परंतु कुठल्या प्रकारचं दिलेल्या निर्बंधांचं किंवा सामाजिक काही ज्या गोष्टींचं भान राखलं पाहिजे ते कुठेही राखलं जात नाहीये. आणि त्याचा परिणाम आता हळूहळू कुठेतरी रुग्णसंख्या पुन्हा एकदा या 3 राज्यांमध्ये आपल्याला आढळताना दिसते. ही जशी 3 राज्यांची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जर विचार केला तर काही प्रमुख शहरांमध्येही आता थोड्या प्रमाणात का होईना हे रुग्ण आढळू लागलेले आहेत. मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे यासारख्या ठिकाणी आता 1-2 का होईना परंतु रुग्ण दिसायला लागलेले आहेत. आणि हे कुठेतरी येणारा काळ पुन्हा एकदा आपल्याला धोक्याच्या परिस्थितीत टाकतो की काय, अशी चित्र आहे. आणि म्हणून एक विचार इथं नागरिकांनी केला पाहिजे की जरी आपल्याला आता पुन्हा निर्बंध शिथिल केलेले असले म्हणजे पूर्ण मोकळीकता मिळाली असं नाही, तर कुठेतरी आता आपण एक खबरदारी ही घेतलीच पाहिजे. कारण गेल्या 2 वर्षाचा आपण जर काळ पाहिला तर सुरुवातीला रुग्णसंख्या जी आहे ती अशी 1-2 या प्रमाणातच आढळून आलेली दिसते आणि त्याची झपाट्याने ती संख्या ही वाढलेली दिसते. आणि हे ती इतक्या मोठ्या प्रमाणात ती संख्या वाढते की नंतर ती नियंत्रणात येत नाही. ह्याचा कटू अनुभव आपण गेल्या
ज्या 3 लाटा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर नागरिकांनी खबरदारी ही घेतलीच पाहिजे. कारण प्रमुख शहरांमध्ये आता थोड्या का होईना प्रमाणामध्ये रुग्ण परत एकदा आढळायला लागले. त्याचबरोबर काही रुग्णांना हे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं पण लागलेलं आहे. मग हे जे चित्र आहे ते मात्र कुठेतरी आता हे गांभीर्याने नागरिकांनी त्याचा विचार केला पाहिजे असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि म्हणून हे कुठेतरी आता विचार परत एकदा राज्य सरकार करून आलेलं आहे की काही प्रमाणात निर्बंध घालावे की काय, परंतु ते तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर नागरिकांनी स्वतःहून सर्व असलेल्या खबरदारी जी आहे ती घेतली पाहिजे. श्रोतेहो, जगभरातल्या अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसू लागलाय. याविषयी पत्रकार सुजित तांबडे यांनी दिलेली माहिती ऐकूया. जगामधील करोनाबाधित रुग्णांची संख्यावरती थोडी नजर टाकली तर असं एक गंभीर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की जगामध्ये आज काही प्रमुख राष्ट्रांमध्ये जे रुग्णसंख्या दिसते त्याची आकडेवारी ही साधारणतः 50 कोटीहून अधिक आहे. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर आहे की काय असं एक चित्र कुठेतरी निर्माण झालेलं दिसतं. काही प्रमुख जे देश आहेत त्यामध्ये अमेरिका, ब्राझील, रशिया, तुर्कस्तान, इटली, स्पेन, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया ही जी देश आहेत या देशांमध्ये जी आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये जी रुग्णसंख्या आहे ती 1 कोटीहून अधिक गेलेली दिसते. त्याचबरोबर 1 कोटीच्या जवळपास आणखी रुग्णसंख्या आहे असे काही देश आहेत. त्यामध्ये अर्जेंटिना आहे, तिथे आत्ता सद्यस्थितीमध्ये 90 लाख रुग्ण आढळायला लागले आहेत. त्याचप्रमाणे नेदरलँडमध्ये 79 लाख आहेत, इटलीमध्ये 71 लाख आहेत, जपानमध्ये 68 लाख, कोलंबियामध्ये 60 लाख, युक्रेनमध्ये 49 लाख, त्यानंतर मलेशियामध्ये 41 लाख असे लाखो रुग्ण हे आज आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत, ते आढळायला लागलेले आहेत. आणि ही परिस्थिती गंभीर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की मागील आपला जो अनुभव पाहिला तर अन्य असलेल्या देशांमध्ये रुग्ण जसे जसे वाढायला लागले तसतसं आपल्याकडे देखील रुग्ण आढळून यावं लागले. कारण की त्या देशांमधून आपल्याकडे जे नागरिक स्थलांतर होत होते त्याचा परिणाम हा आपल्याकडे ज्या लाटा जे काय रुग्ण सगळे आढळत होते ते रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसायला लागले होते. अर्थातच सुरुवातीच्या काळामध्ये ही संख्या अत्यंत कमी असते, परंतु नंतर हळूहळू ती इतकी झपाट्याने वाढलेली दिसते की त्यामुळे परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाते. असं मागचे 3 अनुभव आपण घेतलेले आहेत. आणि त्यामुळं या देशांमध्ये जर आपण पाहिलं तर रुग्णसंख्या ही 1 कोटी आणि त्याच्या जवळपास आहे. हे काही चित्र असं सकारात्मक आहे असं म्हणू शकत नाही. परिस्थिती आणखी पूर्ण हाताबाहेर गेली असंही नाही, परंतु ही धोक्याची सूचना आहे असं म्हणावं लागेल. काही देश असे आहेत त्यामध्ये इस्रायल आहे, बेल्जियम आहे, ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, चिली, स्वित्झर्लंड किंवा बांगलादेश, सर्बिया, हंगेरी या देशांमध्ये पण आता रुग्ण दिसायला लागलेले आहेत. आणि त्यामुळं आपल्याकडे जर स्थिती पाहिली तर आपल्याकडे 3 राज्यांमध्ये रुग्ण दिसायला लागलेले आहेत, त्यामुळे आढळत आहेत. त्यामध्ये दिल्ली आहे, उत्तर प्रदेश आहे. त्यामुळं ही जी परिस्थिती आपण जर पाहिली तर ही नियंत्रणात आता आणण्यासाठी आपल्या नागरिकांनी खरोखर खबरदारी ही घेतलीच पाहिजे. कारण मागचा अनुभव जर पाहिला तर अन्य देशांमध्ये रुग्ण आढळायला लागल्यानंतर जे तिथं असलेले जे नागरिक आहेत ते जेव्हा आपल्या स्वगृही फिरतात किंवा स्वदेशात येतात त्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो दिसायला लागतो. त्यामुळे आत्ताच कुठेतरी नागरिकांनी स्वतःहून खबरदारी तर घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर सरकारी पातळ्यांवरती देखील कडक काही धोरण तपासणीचं जे आहे, चाचण्यांचं जे आहे ते एकदा पुन्हा सुरू केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेलं लसीकरण. लस ही प्रत्येकाने जे आहे 2 डोस झाले असेल तर बूस्टर डोस जो आहे तोही घेतला पाहिजे. त्यामुळे लसीकरण पूर्ण होणे, नागरिकांनी त्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करून घेणं हे देखील गरजेचं आहे. कारण त्यामुळे धोका टळतोय हे आपण आजवरच्या अनुभवाने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जगातली ही स्थिती पाहत असताना आपण आत्ताच कुठेतरी जास्तीत जास्त जर खबरदारी घेतली तर आपण या येणाऱ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवू शकतो आणि आपण आपल्या धोक्यापासून आपण दूर राहू शकतो. श्रोते हो, आपल्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता करण्याची गरज नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून राज्य सरकार कोरोना परिस्थितीवर तसंच सर्व वयोगटाच्या लसीकरणावर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्याकडची परिस्थिती अजिबात चिंता करण्याजोगी नाही आहे.
पण सावधगिरी म्हणून ज्येष्ठ नागरिक तसंच सहव्याधी असलेल्यांनी मास्कचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मला असं म्हणायचं, केंद्राने जे पत्र दिले ते 5-7-8 राज्यांचा नावाचा उल्लेख करून दिलेला आहे. पण काल मी घेतलेला जो डिटेल रिपोर्ट आहे, रिव्ह्यू आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 135 केसेस आहेत. त्यामध्ये मुंबईमध्ये 85 केसेस आहेत आणि ज्या महाराष्ट्राने 46,000 केसेस 60,000 केसेस दररोज पाहिल्यात, त्यामुळे अतिशय कंट्रोल्ड स्थिती आहे. कुठेही घाबरण्याचा विषय अजिबात नाही आहे. आणि मला असं वाटतं की वॅक्सिनेशनचं प्रमाण आपलं खूप चांगलं झालेलं आहे. आजही मुलांमधलं जे वॅक्सिनेशन आहे 12 ते 15 वयोगट, 15 ते 18 वयोगट, त्यामध्ये सुद्धा आम्ही सातत्याने प्रोत्साहन देतो आहोत की हे वॅक्सिनेशन करून घ्या म्हणून. स्कूल्सच्या मॅनेजमेंटला सांगितलं आहे, पॅरेंट्सला सांगितलं आहे, त्याची मोठी जनजागृती आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वॅक्सिनेशन हे जे काही अँटीबॉडीज निर्माण करून स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी महत्त्वाचं आहे, त्यामध्ये आपण खूप लक्ष देत आहोत. बूस्टर डोसच्या हद्दीपर्यंतसुद्धा आपण गव्हर्मेंटकडून स्वतःहून करत नाही आहेत किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने सुद्धा तशा निर्देश दिलेले नाही आहेत. पण ज्यांच्यामध्ये अँटीबॉडीज टेस्टिंग करून जर अँटीबॉडीज कमी असतील आणि वाटत असेल तर त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण जो काही 200, $250, ₹250 जो बूस्टर डोस आहे त्या रकमेला भरून आपण बूस्टर डोस घेऊ शकता. त्यामध्ये कुठली अडचण निश्चित प्रकारे नाही आहे. पण आज काळजी करण्याचा विषय कुठलाच नाही आहे. आपण निर्बंध पूर्ण मुक्त केलेले आहेत. मास्क मॅन्डेटरी होता, पूर्वी फाईन लावत होतो, आता मॅन्डेटरी नाही आहे. परंतु जे सिनियर सिटीजन्स आहेत, कोमॉर्बिड्स आहेत किंवा सहव्याधीवाले आहेत, त्यांनी निश्चित प्रकारे पब्लिक प्लेसेसमध्ये मास्कसुद्धा घालण्याच्या संदर्भातील काळजी घ्यावी, अशी सुद्धा मी विनंती या निमित्ताने करेल. आणि आपण लक्ष ठेवून आहोत. जर कुठलीही तशी परिस्थिती जाणवली जी पाश्चिमात्य देशामध्ये, युरोपमध्ये किंवा चायनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते आहे, काही प्रमाणात दिल्लीमध्ये सुद्धा केसेस वाढत आहेत, तर त्या पद्धतीनं ICMR, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि आमचं टास्क फोर्स, आमचा आरोग्य विभाग निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींत लक्ष ठेवणे, योग्य वेळेस योग्य निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल. श्रोतेहो, आगामी काळातही आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक पंचसूत्री नियम पाळले तर आपण कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यात नक्कीच यशस्वी होत राहू, यात शंका नाही. श्रोतेहो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि सागरिका कांबळे, निवेदन अभय धुमाळ.